आता पुढच्या घडामोडी सविस्तर पाहूयात। सिद्धिविनायक मंदिर न्यासानं भाविकांना फोन बंद करून मंदिरामध्ये सोडण्याचा निर्णय घेतलेला आहे। हा निर्णय मंदिरामध्ये शांतता आणि भक्तीचं वातावरण टिकवून ठेवण्यासाठी घेण्यात आलाय। तरी भाविकांमध्ये मात्र प्रचंड नाराजी पसरली आहे। या संदर्भात आमचे प्रतिनिधी विशाल पाटील यांनी विश्वस्त मीना कांबळी यांच्याशी बातचीत केली आहे, पाहूयात। सिद्धिविनायक न्यास मंदिरानं सुरक्षेच्या दृष्टिकोनातून भाविकांचे मोबाईल बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे। आणि आता आपण सिद्धिविनायक न्यास मंदिराच्या जर या ठिकाणी पाहायला गेलं तर मंदिरामध्ये आतमध्ये जाताना भाविकांना सांगितलं जाते की तुम्ही तुमचे मोबाईल हे बंद करा। आपल्याला माहिती आहे संपूर्ण देशभरात मॉकड्रिल सुरू आहे। ज्या पद्धतीनं पहलगाम इथे दहशतवादी हल्ला झालेला आहे, याच हल्ल्याच्या अनुषंगानं संपूर्ण देशात अलर्ट जो आहे हा देण्यात आला आणि त्याच अनुषंगानं जी महत्त्वाची देवस्थानं आहेत या देवस्थानांवरती सुद्धा अशाच पद्धतीचा एक निर्णय घेण्यात आलेला आहे। आणि भाविकांचे मोबाईल बंद करण्याचा निर्णय सध्या हा तात्पुरता निर्णय घेतलेला आहे। सिद्धिविनायक न्यास मंदिराचे विश्वस्त मीना कांबळी आपल्यासोबत आहेत। मॅडम, हा तात्पुरत्या स्वरूपाचा निर्णय असं कळतंय, नेमका का हा तुम्ही निर्णय घेतला, याच्यामागची काय कारणं आहेत? पोलिसांकडनं काही याचे डायरेक्शन आलेत का? कालच रात्री उशिरा पोलिसांकडनं आमच्या विश्वस्तांना आणि कार्यकारी अधिकाऱ्यांना असे पोलिसांकडून निर्देश आलेले आहेत की तात्पुरत्या स्वरूपात मोबाईल कुठल्याही भाविकांनी आतमध्ये नेऊ नये आणि जर अजून तशी व्यवस्था झालेली नसेल तर हे मोबाईल स्विच ऑफ करून आपण त्यांना दर्शनाला सोडा, अशा तऱ्हेचे निर्देश मुंबई पोलिसांकडून आलेले आहेत। सध्या जर आपण पाहायला गेलं तर ह्या मोबाईल बंद करण्याच्यामुळे काहीशी रांग लागलेली आहे। सिद्धिविनायक न्यास मंदिरात मंगळवार असेल किंवा सुट्टीचे दिवस असतील, लाखो भाविक या ठिकाणी येत असतात। तुम्ही सध्या सांगताय की तात्पुरतं यंत्रणा असेल, मात्र पुढे ही यंत्रणा अशीच कायम असणार आहे का? एक नाराजीचा सूरसुद्धा भाविकांमधून येतोय, पण भाविकांनी सुद्धा समजलं पाहिजे यात नाराजीचा सूर येण्याचा काहीच संबंध नाही आहे। सध्या देशात काय चाललेलं आहे हे सगळे भाविकांना माहीत आहे आणि त्यामुळे भाविकांनी कधीही नाराज होऊ नये। जे केलं जातं हे भाविकांच्या सुरक्षेसाठीच केलं गेलेलं आहे आणि ही तात्पुरती हे योजना आहे। यानंतर जर काय नसेल युद्धाचं स्वरूप वगैरे तर त्यांना मोबाईल यापूर्वीसुद्धा घेतले जात होते। नक्कीच विश्वस्त मीना कांबळी होते, त्यांनी स्पष्टपणे सांगितले की भाविकांनी कुठच्याही प्रकारे नाराज होऊ नये। ज्या पद्धतीनं देशातील सुरक्षेच्या दृष्टिकोनातून या सगळ्या उपाययोजना आहेत त्याचाच हा एक भाग आहे। आणि या अनुषंगानं सध्या सिद्धिविनायक न्यास मंदिराकडनं भाविकांचे जे मोबाईल्स आहेत हे बंद केले जात आहेत। आपण जर पाहायला गेलं तर आज मंगळवारसुद्धा आहे आणि याच अनुषंगानं गर्दी जी आहे ती पाहायला मिळते। पोलिसांकडनं मोबाईल बंद करण्याच्या थेट सूचना या भाविकांना दिल्या जात आहेत। त्यांचा मोबाईल जो आहे हा स्विच ऑफ केल्यानंतरच आतमध्ये सोडलं जातं आणि तशा पद्धतीची यंत्रणा ही येत्या 2 दिवसात तयार केली जाईल, असं सिद्धिविनायक न्यास मंदिराचे कार्यकारी अधिकारी वीणा पाटील यांनी असं सांगितलं आहे की येत्या 2 दिवसात याच्या बाबतीत एक विश्वस्तांसोबत मीटिंग होईल, याच्यामध्ये पोलीस अधिकारीसुद्धा असतील आणि याच्या बाबतीत एक प्लॅन तयार केला जाईल। मोबाईल लवकर बंद करून भाविकांना जास्त वेळ रांगेत उभा न राहता येण्यासाठी काही उपाययोजना ज्या आहेत त्या केल्या जातील, काही गोष्टीसुद्धा त्याच्यामध्ये ॲड केल्या जातील, अशा पद्धतीची माहिती वीणा पाटील यांनी दिलेली आहे। त्यामुळे सिद्धिविनायक न्यास मंदिराच्या या परिसरात जर आपण आता पाहायला गेलं तर भाविकांना मोबाईल बंद केल्यानंतरच मंदिरात सोडलं जात आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट कल्पेश सावर्डेकरचं विशाल पाटील, NDTV मराठी, मुंबई।